अशी मस्त झणझणीत चरचरीत सातारी मिसळ कशी बनवायची ते आपण बघूया. एकदम सोपी आहे बनवायला. तर आधी एक वाटण करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि थोडंसं एक स्पाइस किक भेटायसाठी मी काळी मिरी, लवंग आणि दालचिनी घेतलं आहे. खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचं आहे. खोबरं हे ड्राय रोस्ट करायचं आहे. कांदा भाजताना मात्र थोडं तेलाचा वापर करायचा आहे. एकदम फाईन असं या सगळ्याचं वाटण करून घ्यायचं आहे. नंतर एका कुकरमध्येच आपण डायरेक्ट तेल घेतलं आहे. त्यामध्ये कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा, एकच कांदा आहे, जास्त काय वापरायची गरज नाही. एक कांदा, एक टोमॅटो ॲड केला आहे आपण, त्यात जरासा आंबटपणा यायला. नंतर आपण एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घातले. तुम्ही अजून थोडी जास्त वापरली तरी देखील चालेल. हळद, हिंग आणि घाटी मसाला. घाटी मसाला ह्याचा मेन इन्ग्रेडियंट आहे. 3.5-4 चमचे तरी लागतील. नंतर याच्यात आपण धणा पावडर ॲड केली आहे आणि आपण केलेलं वाटण. तुम्ही बघू शकता आत्ताच मसाला कसा दिसायला लागला आहे. वाटण पण छान परतून घ्यायचं आहे तेलावर आणि त्यामध्ये मोड आलेली मटकी छान धुवून ॲड करायची आहे. हे तुम्ही घरी काढू शकता मोड किंवा विकत बाजारातून आणले तरी देखील चालेल. मटकीचे मोड मसाल्यात छान परतून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि सध्या फक्त 1 लिटर पाणी ॲड केलं आहे मी. 1 लिटर पाण्यात 1 कुकरला शिट्टी घ्यायची आहे आणि नंतर कुकरची शिट्टी शांत झाली की त्यामध्ये आपण पाणी ॲडजस्ट करायचं आहे. आपल्याला जेवढं पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे एवढं पाणी टाकल्यावर कट अजून येईल. वरतून मटण मसाल्याने फिनिश करायचं आहे आणि जबरदस्त असं आपली मिसळची तर्री रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. कलर बघा तो तुम्ही फक्त. एका बाउलमध्ये फरसाण घ्यायचं आहे, कांदा आणि वरतून आपला मिसळचा रस्सा. आता कोल्हापुरी असेल तर तिथे शेव चिवडा वापरतात आणि वाटणाचं पण थोडं फॉर्म्युलेशन वेगळं आहे. हे सातारी पद्धत आहे. नक्की एकदा ट्राय करा, खूप आवडेल. चलो एन्जॉय.